करू शकतो पर्जन्य. नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत सतत अखंडपणाने सुरू असणारी 52 आठवड्यांची ही संवाद शृंखला. तर या संवाद शृंखलेमध्ये उपस्थित सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे खूप खूप स्वागत. आपल्याला ह्या संवाद शृंखलेअंतर्गत माननीय डॉक्टर IRPS तुषाबा शिंदे सर हे सातत्याने मार्गदर्शन करत आहेत आणि सध्या स्मार्ट अँड स्ट्रॅटेजिक प्रिपरेशन फॉर सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन या विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन गेले काही सत्र आणि आजच्याही सत्रासाठी सर आपल्याला करणार आहेत. तर माननीय तुषाबा शिंदे सरांना मी विनंती करते की आपले बहुमूल्य मार्गदर्शनासाठी सर्व विद्यार्थी उत्सुक आहेत, तर आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन करावं. थँक्यू पर्जन्य आणि आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत. मित्रांनो, पहिल्यांदा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते आणि मला तुमचं सर्वांचं कौतुक करावंसं वाटतं की एवढं तुम्ही मला म्हणत असाल की मी अखंड पद्धतीने करतोय, पण माझ्यात होते की तुम्ही सर्वजण तेवढेच कमिटेड आहात आणि तेवढेच तुम्ही चिवट आहात की तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचंय, काहीतरी करायचंय. इट मीन्स काहीतरी म्हणजे मला सक्सेसफुल व्हायचं. त्याच्यामुळे पुन्हा तुम्ही स्वतःला मनातून स्वतः कौतुक करा. आपण काय मी म्हणणार नाही टाळ्या वाजवा, कारण जमणार नाही. परंतु मनात तुम्ही स्वतःला हे करा की येस, मी आतापर्यंत मी अटेंड करतोय, याचा अर्थ तुम्ही खरंच यू आर कमिटेड. खरंच तुम्ही स्वतःच्या जिद्दीने पेटलेला आहात आणि कौतुक. मित्रांनो, मी आज पुढे जाताना एक छोटीशी एक स्टोरी तुम्हाला सांगायला मला खूप बरे वाटेल. दिस इज वन स्टोरी अबाउट हाऊ यू शुड बी स्ट्रिक्ट टू युअर लास्ट मिनिट आणि कुठं आपण चुका करू शकतो. दॅट इज द ओनली एक्झाम्पल आय वुड लाईक टू शेअर. एक वन ऑफ द पर्सन नेम एज अ रॉबर्ट, ही वॉज फ्रॉम द फिलाडेल्फिया इन द USA. त्याला खूप मोठ्या प्रमाणात रिच व्हायचं होतं. ही वॉन्टेड टू बी रिच इन द वर्ल्ड. तर त्याने मायनिंग ऑफ द गोल्ड गोल्ड मायनिंग साठी त्याने खूप मोठी त्याने इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं आणि खूप त्याचा मोठा एक सर्कल बनवला की मित्रांचे त्याला इन्व्हेस्टमेंट करायची होती. त्याने मायनिंग करण्यासाठी त्याने अगोदरच ठरवलं होतं. ते मायनिंग एरियासाठी त्याने फिलाडेल्फियाच्या एका एरियामध्ये म्हणजे गोल्ड रिझर्व म्हणून हे होतं, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं होतं सायंटिस्टने की यस, यू कॅन डू इट. आणि त्या ठिकाणी रिस्क घेऊन खूप मोठी रिस्क घेतली आणि त्याने तिथं मायनिंग सुरू केली. महिना झाला, 2 महिने झाले आणि गोल्ड काही सापडत नव्हतं. ही वॉज गोइंग डिगिंग डीप डीप डीप. त्याला सगळे म्हणत होते थोडा विचार कर. नाही म्हणे, मला करायचंय. आणि सगळेजण त्याच्यावरती खूप कौतुकी होतं की नाही, हा करतोय. आणखीन 3रा महिना गेला, 4था महिना गेला. ही वॉज गॉन सच लेवल. आणि त्यावेळेस त्यानं आपली हिंमत हारली मित्रांनो. एकच गोष्ट, शेवटपर्यंत तो एवढा गेला पण हारला नाही. आता मी खूप हे झालो. आणि मित्रांनो, त्याने अराउंड $1 बिलियन मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. त्याची जी इन्व्हेस्टमेंट केली असेल त्याने, त्याच्यामध्ये जी मेहनत केली असेल, लास्टच्या क्षणापर्यंत तो करत होता. पण एका लेवलला आल्यानंतर त्याने ते सोडलं. नाही, आता मी आता थांबू, आता जस्ट मी हारलोय. आणि त्याने ते सोडलं आणि जस्ट ही वाइंड अप एव्हरीथिंग अँड ही गॉन. तर त्याच वेळेस ती ती जी मायनिंग होती कंपनी, त्याने ही सोल्ड अप टू सम अनदर पर्सन हु वॉज अराउंड 60 year ओल्ड पर्सन आणि ही वॉज लुकिंग आफ्टर इट. ही वॉज लुकिंग आफ्टर. आणि त्याने ही परचेज हाफ ऑफ द कॉस्ट ऑफ द जी इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली होती. आणि मित्रांनो तुम्ही, आणि ही जस्ट विथ कन्सल्टेशन विथ अदर पीपल, ही जस्ट डिग फॉर द 5 to 10 days नेक्स्ट. मित्रांनो, ही फाउंड दी गोल्ड माइन. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर त्याने शेवटच्या क्षणापर्यंत करत राहिला रॉबर्ट. तर फक्त त्याने 4 महिने 6 महिन्यापर्यंत करत राहिला, पण ही जस्ट मूड आउट. मित्रांनो, ह्या कहाणीवरनं, ह्या स्टोरीवरनं आपल्याला काय शिकायचंय की मित्रांनो, लोक तुम्ही काय करताय जगामध्ये, बऱ्याच वेळा तुम्ही म्हणतात ऑलवेज वी डिस्कस अबाउट द
success stories. We never learn from the or never listen the फेलर स्टोरीज. मित्रांनो, मी म्हणतो जगामध्ये जेवढं तुम्ही सक्सेस स्टोरीतनं शिकू शकता, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही 10 टाइम्स ॲटलीस्ट फेलर स्टोरीमध्ये शिकू शकता. ह्या फेलर स्टोरीमधनं काय आहे, की ही वॉज नॉट फेलर. ही वॉज द वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द कन्व्हिक्शन, कमिटमेंट, हार्ड वर्क, रिस्क. पण याच्यामध्ये वन ऑफ द एक्झाम्पल की थोड्याशा आहेत. खाली तो जाऊन थोडा जर मायनिंग केली असती, तर इट कुड हॅव बीन डन. त्याच्यामध्ये काय माहितीये का? इट इज अ स्टोरी हाऊ शुड वी मेंटेन युअर पेशन्स अप टू द लास्ट मोमेंट. याच्यामध्ये काय चुकलं? याच्यातनं आपण काय शिकणार? काय चुकलं? याने लास्ट मोमेंट पर्यंत ही शुड हॅव डन द सायंटिफिक स्टडी. आणखीन कुठपर्यंत खाली जावं लागतंय. ही शुड हॅव डन. तर मित्रांनो, फ्रॉम द स्टोरी ऑफ धिस वन, लर्निंग इज दॅट सक्सेस याच्यातच भेटतं. तुम्ही त्याला न सोडणं, कमिटमेंट करत राहणं. आणि याच्यात एक सर्वात मोठी गोष्ट आहे मित्रांनो, याने इथं काय केलं, याने सायंटिफिक स्टडी केली असती पुन्हा, किंवा ही शुड हॅव डन द मेटॅलिक स्टडी अँड विथ द हेल्प ऑफ द एक्सपर्ट, ते हे झालं नसतं. तर हाऊ कॅन यू कोरिलेट धी स्टोरी विथ युपीएससी और कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन? मित्रांनो, स्वतःचं पेशन्स सोडायचं नाही, स्वतःची चिकॅटिक सोडायची नाहीये. वी नीड टू हॅव अ गुड फ्रेंड सर्कल. आता ह्या ठिकाणी फ्रेंड सर्कल कोण होतं? मायनिंग करणारे एक्सपर्ट, सायंटिफिक स्टडी करणारे. दीज आर द टीम ना, दीज आर द एक्सपर्ट टीम ऑफ द कंपनी. The same thing as a team for our people, we, for me or for you, we need to have the good dedicated friends which are having the same goal. Are you getting my point, मित्रांनो? सेम थिंग आपण एक आपल्या अवतीभोवती, मी एक उदाहरण द्यायला इच्छुक होईल, की ज्या दिवशी मी बारामतीला आल्यानंतर मी बघितलं, आणि मी आय हॅव रेड बायोग्राफी ऑफ द यशवंत शितोळे साहेबांची. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ द डेडिकेशन, हार्डवर्क, चिकाटी, स्ट्रगल, भयानक स्ट्रगल. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल. आपण लोकांकडे बघतो, आपल्या आजूभोवतीच, आजूबाजूला अशी लोक असतात जी स्ट्रगल करून असतात. दॅट इज द, यू आर लकी यू हॅव गॉट अ पर्सन लाईक यशवंत शितोळे सरांसारखे, जे तुम्ही त्यांच्याकडनं शिकू शकता. आणि महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही सुद्धा असं स्वप्न बघा की मी असंच होईल, आणि माझी सुद्धा बायोग्राफी मी लिहील, आणि माझी बायोग्राफी सगळे आमच्या, मी किंवा तुम्ही तुमच्यासारखे बाकीचे विद्यार्थी हे करतील, अशी स्वप्न तुम्ही बघा. ओके मित्रांनो, I hope you this is a kind of one of the learning point for you, and we will start for our session on civil service interview preparation. मित्रांनो, I hope you like it. If you like it, please comment on the your box where you like it. I would feel that yes, I am on the, तुम्हाला बोर करत नाहीये मी, याचं मला जाणवेल. You can write on the your chatbot. मित्रांनो, तुम्हाला दिसतंय? येस. येस सर. दिसते मित्रांनो? या. मी काही जास्त हे करत नाही. नाऊ वी आर गोइंग विथ अवर नेक्स्ट इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी आपण पुढे जातोय. तर आज मी माझी छोटीशी माझे काही जे आजचे अनुभव सांगेल तुम्हाला. आज मी यायला मला उशीर झाला. आज बऱ्याच वेळेपर्यंत आज इंटरव्ह्यू सेशन चालत होते महाराष्ट्र सदन दिल्लीला. तर आय जस्ट वुड लाईक टू शेअर देअर पॉइंट्स अँड हे, आणि माझी तुम्हाला एक छोटीशी माझी सुद्धा स्टोरी सांगेल, अँड देन विल टेक अ क्वेश्चन आन्सर. अँड इफ यू नीड विल हॅव अ मोर डिस्कशन ऑन दिस. मित्रांनो, मित्रांनो, आज मी जेव्हा इंटरव्ह्यू सेशन बघत होतो, तर त्या ह्याच्यामध्ये असे 4-5 पॉईंट आय आय वुड लाईक टू शेअर विथ यू. फर्स्ट इज दॅट, मित्रांनो, नॉलेज सर्वांकडे आहे. वेन एव्हर यू गिव्ह एक्झाम्पल, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, and those who crack the prelims and means prelims पास झाला तरी you are a certain level of expertise you have. It proves when you pass the mains, you have achieved the one area that also decide. ओके, तर इट इज प्रूव्ड. पण मित्रांनो, काय होतं इंटरव्ह्यू बोर्डामध्ये, तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्याकडे सगळं आहे, पण महत्वाचा मुद्दा आहे की यू शुड एबल टू डिलिव्हर युअर नॉलेज व्हॉट यू हॅव टू द फ्रंट पर्सन.
याच्यासाठी मग तुम्हाला सगळ्यांना एक घ्यायचे आहे, तुम्हाला प्लीज यू शुड हॅव अ प्रिपरेशन ऑफ इट थ्रू आउट इयर, रीड द बुक and always try to give walk every 15 दिवसाला fortnightly you try to give it and try to improve yourself. Always keep. सर डिस्कनेक्ट झालेत. हो. हं. करतील सर कनेक्ट पर्यंत आपण वेट करू. सर म्यूट आहे माईक आपला. आवाज येतोय माझा? हो सर, येतोय आता. कनेक्शनचा प्रॉब्लेम माझ्याकडे का कुठे आहे? मला काही कळायला मार्ग नाही. सर तुमचाच थोडासा आता आवाज डिस्टर्ब झाला आणि तो ब्रेक ब्रेक होत होत मग तुम्ही लेफ्टच झालात मीटिंग मधून. ओके. ठीक आहे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगत होतो की सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की अ, तुम्हाला स्वतःला 4 गोष्टींची गरज आहे मित्रांनो. पहिली गरज आहे की तुम्ही स्वतःला ओळख आहे. तर डॉक्टर तुषार शिंदे. सेकंड गोष्ट, तुम्हाला तुमची जी टीम आहे, तुमच्या मित्रांची टीम आहे, तुमचे कशी मित्र आहेत याच्यावरनं तुमचं भविष्य ठरतं मित्रांनो. दॅट इज अ व्हेरी व्हेरी क्रिटिकल पार्ट इन द युअर ऑर्गनायझेशन. जसं मी तुम्हाला ह्या 2 गोष्टी सांगतोय, याच्यावर मी एक गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, की तुम्हाला जे कंटेंट तुमच्या लाईफमध्ये तुम्ही तुम्ही अचीव्ह केलेलं आहे, दॅट इज विथ द help of your continuous experience. Experience may be hard, experience may be easy, or experience may be tough, or it may be the struggle or any easy way. तर मी तुम्हाला जसं सांगतो, पण हाऊ यू डिलिव्हर आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कसं याला हे करावं लागतं. इट इज कम्स विथ युअर ओन काइंड ऑफ लर्निंग. तर मित्रांनो, मी जसं पुढं जाण्याचं सोबत like to share my सर. इंटरव्ह्यू प्रिपरेशन. मी तुम्हाला एक टू लिसन माय इंटरव्ह्यू इन द 2000 सिव्हिल सर्व्हिसेस. मित्रांनो, प्रिपरेशनला आवाज कट होतोय? अ, हो सर, ऍक्च्युली मध्ये मध्ये डिस्टर्ब होतोय आवाज. तर एक छोटीशी विनंती होती की जर आपला व्हिडिओ आपण ऑफ केला तर आवाजाला जास्त कनेक्टिव्हिटी होईल व्यवस्थित. राईट, राईट, राईट. असं कधी होत नाही. आज कसं काय, एक मिनिट. प्रजन्य आवाज येतोय का बेटा? हो सर, येतोय आता. राईट. मित्रांनो, जेव्हा माझा इंटरव्ह्यू मी द्यायला मी दॅट वॉज द डे ऑन द मॉर्निंग. आणि फर्स्ट ऑफ ऑल माझं जे चॉईस होतं ना सर्व्हिसचा, दॅट वॉज ऑन दी फर्स्ट चॉईस माझी फॉरेन सर्व्हिस होती. मला कधीच आय वॉज नॉट इंटरेस्टेड फॉर दी पोलीस सर्व्हिस और आय एस आय पी एस याच्यामध्ये आय वॉज नॉट इंटरेस्टेड. कारण जसं तुम्ही बघितलं असेल, मी माझी स्टोरी तुम्हाला सांगितली असते की माझी फर्स्ट चॉईस फॉरेन, आणि सेकंडला
मला आठवत नाही आता आय एस टाकलं IPS टाकलं पण सेकंड थर्ड होतं मित्रांनो. इंटरव्ह्यू जस्ट लाईक दॅट आणि मला माहित होतं की इंटरव्ह्यू विल बी लाईक फॉरेन सर्व्हिस जाण्याची शक्यता आहे पण इंटरव्ह्यू कॅन गो एनिवे. ओके. अँड माझी एंट्रीज झाली सकाळी. UPSCचं एंट्री, UPSCचं जो मीट जी बिल्डिंग असते तिथे एंट्री झाली मित्रांनो आणि आम्ही जाऊन बसलो. प्रत्येक काय असतं, एक मोठा हॉल असतो. त्या हॉलमध्ये गेल्यानंतर 5 पॅनल असतील, 5-6 पॅनल, तर 1 2 3 असे टेबल असतात. एका टेबलला एका इंटरव्ह्यू बोर्डची लोक असतात. ओके. म्हणजे 5 मुलं एका आहेत, एका टेबलवर 5 असेल आणि एक एक इंटरव्ह्यूचं जे हे असतं पॅनल, तर त्यानुसार कोणी मग हे सांगते एक आला की, आणि तो जो मुलाचा इंटरव्ह्यू होतो तो तिकडनं तिकडे जातात, वापस इकडे येत नाही. मला हे विचारलं, मला ते विचारलं, असं कोणी सांगायला नसतं. तिकडनं तिकडे बाहेर जा, चला जा. तर आय गॉट अन मेसेज की यू गॉट अन, तुमचा जो इंटरव्ह्यू आहे पुरुषोत्तम अग्रवाल बोर्डकडे लागला. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, पुरुषोत्तम अग्रवाल बोर्डची आमच्या एरियामध्ये खूप भीती होती. सर वॉज व्हेरी नाईस. म्हणजे आम्ही काही भेटलो नव्हतो. तर पुरुषोत्तम अग्रवाल बोर्ड आल्यानंतर ना काय झालं होतं, काही दिवसापूर्वी मागच्या वर्षी पुरुषोत्तम अग्रवाल बोर्डने एका विद्यार्थ्याला 30 मार्क दिले होते आउट ऑफ 300. त्यावेळेस 300 मार्क होते. आता 30 मार्क म्हणल्यावर मग माझं असं हृदय थांबलं होतं. आणि हृदय थांबलं तर ते त्यावेळेस पिक्चर आला होता वाटतं कुठला तरी आपला, आय होप 3 इडियट तेव्हाचाच होता असं वाटतं. तर मला आता आठवतं की ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणत त्या कुठे गेलो आम्ही, त्या वी गॉन अप टू द, एक विद्यार्थी गेला आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू चालू असतो ना, तर तिसरा विद्यार्थी येऊन बसतो दरवाजाच्या बाहेर. ओके. दरवाजाच्या बाहेर येऊन बसतो आणि तिथं बसतो आणि लिटरली तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी फक्त एवढंच म्हणत होतो की काही नाही, आता जे होईल ते होईल. आणि कारण दॅट वॉज अ ट्रेनिंग इन अ माइंड की काही होत नाही, जे आहे ते आहे. नाव यू यू डोंट हॅव एनी ऑप्शन, यू हॅव टू फेस इट. आणि बाहेर बसलो होतो, मस्त विचार केला. हृदय असं थोडस धगधग धगधग वाढायला लागली होती. आणि ऑल इज वेल, काही नाही. आणि फक्त असं यस, काही नाही, आता काही नाही, सगळं छान आहे, काही नाही, चला. आणि सुरुवात झाली आणि बेल वाजलं आणि माझी एंट्री झाली. गुड मॉर्निंग सर, म्हणजे जस्ट एंट्री केली, मे आय कम इन सर, येस, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग केलं आणि सीट, चेअरच्या बाजूला मी उभा राहिलो. ओके, यू कॅन सीट. ओके. डॉक्टर तुषार शिंदे, हाऊ यू? येस, फाईन सर. ओके. डिड यू रीड युअर पेपर? येस सर. विच पेपर? सर, टाइम्स ऑफ इंडिया. ओके. व्हॉट इज द न्यूज टुडे, स्पेशल न्यूज? आणि त्या दिवशी जी हेडलाईन होती ना, त्यावेळेस मला फक्त चिकन्स आठवत होतं, चिकन्स. म्हटलं सर, द न्यूज इज रिगार्डिंग चिकन्स. सर, आय एम नॉट एबल टू रिकॉल सर. ओके, इज इट हेडलाईन चिकन्स? येस सर. असंच केलं पटकन, येस सर, येस सर. आणि मग हेडलेस चिकन म्हटलं की सगळे हसले आणि मी सुद्धा हसलो. मी म्हटलं चांगला श्री गणेशा झाला. कारण इंटरव्ह्यू बोर्डमध्ये हसला तर फसला. सगळ्यात गोष्टी लक्षात ठेवायची, इंटरव्ह्यू बोर्डामध्ये हसणं, चांगले पॉझिटिव्हली हसणं इज ऑलवेज गुड. तर तर त्या ठिकाणी म्हटलं, त्याच्यामध्ये तेवढं झालं, मग मी खुश. म्हटलं इट इज गुड स्टार्टिंग. तर म्हणे व्हॉट इज अबाउट इट? तर मित्रांनो, त्यावेळेस आहे ना 2008 ही इंडो US न्यूक्लिअर डील चालत होती. तर त्या इंडो US न्यूक्लिअर डीलला काँग्रेसच्या याच्यामध्ये अपोजिशन होतं कम्युनिस्ट पार्टीचं. त्यावेळेस ते अलायन्स होते. आणि ते न्यूक्लिअर डील होणं खूप गरजेची होती, कारण भारताला US सोबत रिलेशन वाढवायचे होते आणि गरज होती. आणि कम्युनिस्ट पार्टी जी होती नाही म्हणत होते आणि त्याच्यावरती कोणीतरी त्यांना हेडलेस चिकन, म्हणजे डोकं बिनडोक्याचे, असं बोलले. मग तिथून सुरुवात झाली. मग दे हॅव आस्क्ड मी अबाउट द न्यूक्लिअर डीलचे पॉइंट. ही हॅज आस्क्ड अबाउट द इंडो US रिलेशन. मग ही हॅज आस्क्ड अबाउट द म्यानमार रिलेशन. ही हॅज आस्क्ड अबाउट द पाकिस्तानच्या याच्यावरती बरंच बोलणं झालं. ही हॅज टॉक अबाउट द, मग याच्यावरती होल मूव्ह गॉन अराउंड. आणि मग इट हॅज गॉन बाय द फर्स्ट मेंबर.
त्याच्यावरती दॅट टाइम देर वॉज अ लॉट ऑफ इमिग्रेशन प्रॉब्लेम इन दॅट एरिया. ही हॅज असं तो असं खूप चालला तो पॉइंट. मग ही हॅज द फर्स्ट मेंबर इज ओव्हर अँड ही हॅज गॉन टू द सेकंड मेंबर. सेकंड मेंबर गेला तर ओके तुषार यू आर फ्रॉम परभणी डिस्ट्रिक्ट. येस सर. then why you want to become a foreign service? Normally people from your area used to be in a power center like IAS, IPS, and then why you are more interested in this one? uh, what is the reason behind to join matlab, put up as a first choice of foreign service? Sir, basically I would have ambition to represent my nation uh, at the global levels, and I have the full commitment for the रिलेशन याच्यावर असं बोला तर मला आठवत नाही एकदम, पण त्या याच्यावर आणि इट वॉज सिम्प्लिफाईड, म्हणजे जास्त मला भारताची सेवा करायची असं काही नाही. युअर आन्सर शुड बी ऑलवेज शुड बी द सिम्प्लिफाईड. तुम्ही द मोमेंट यू मेक एनी सेंटेन्स और एनी काइंड ऑफ थिंग यू आर गॉन. आर यू गेटिंग मित्रांनो? याच्यावर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही काय बोलला की सर आय हॅव अ चाइल्डहुड ड्रीम टू रिप्रेझेंट माय नेशन ॲट द ग्लोबल लेवल इन दॅट पर्स्पेक्टिव्ह. हा पॉईंट जास्त काही बोललो नाही. कळते तुम्हाला? जसं फॉर एक्झाम्पल बरेच जण विचारतात व्हाय यू वॉन्ट टू बिकम आय एस ऑफिसर. तर आय एस ऑफिसर बरेच लोक म्हणतात की मला देशाची सेवा करायची आहे, त्याच्याशिवाय माझा बस. तू आय एस देशाची सेवा करायची म्हटला गेला, मग देशाची सेवा करतो तू सोशल वर्कर बन, डॉक्टर बन. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर ह्या ठिकाणी तुम्हाला वी हॅव टू गिव्ह द व्हेरी लॉजिकल टचिंग आन्सर. तर दॅट इज अ काइंड. मग त्यांनी हे ऐकलं त्या पॉइंटला त्याने सर काही क्रॉस करू शकत नव्हते, कारण मी त्याला एकदम साध्या पद्धतीने उत्तर दिलं अँड ही ॲग्रीड फॉर दॅट थिंग. ओके यू गो हेड. मग थर्ड मेंबर, मग इट हॅज ओव्हर अँड द मॅटर इज गॉन विज टू द थर्ड मेंबर. ओके तुषार. मग त्यांनी तिसऱ्या मेंबरने पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन खूप विचारलं. हाऊ विल यू डील अबाउट द पब्लिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म, व्हॉट शुड बी द पब्लिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म, आणि सगळे आन्सर खूप छान चालू होते. नंतर माझ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म वरती त्यांनी काय केलं, त्यांनी आर्टिकल विचारले. ही हॅज आस्क्ड मी अबाउट द आर्टिकल, आणि काय माहित मला ते आर्टिकल खूप छान माहिती होते. आर्टिकल 52 त्याच वेळेस मेक्सिकोचं काहीतरी झालं होतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म मध्ये, मलेशिया सोबत आपली ट्रीटी होती. तर फर्स्ट मेंबर थर्ड मेंबर खूप चालत होतं, छान चालत होतं. मग याच्यामध्ये मात्र फोकस हा होता की ह्या याच्यामध्ये यू शुड नॉट मेक एनी काइंड ऑफ एनी ब्लंट मिस्टेक, की आपल्याला माहिती नाही पण आपण ते आन्सर द्यायचा प्रयत्न करतोय. कधीच नाही. कारण माहिती असेल तरच बोलायचं, माहिती नसेल तर नाही. चौथ्या मेंबर मध्ये एक गोष्ट अशी झाली की त्यांनी मला इंडो पाकिस्तानवरती हे केलं. मग इंडो पाकिस्तान वॉटर ट्रीटी जी होती 1971, व्हॉट इज दॅट, मग त्याच्यावरती पूर्ण डिटेल झालं, पण इट वॉज ओके. चौथ्या मेंबरचा एक गुगली क्वेश्चन आहे जे तुम्हाला सगळ्यांना खूप गरजेचं आहे, म्हणून मी काही बाकीचं सांगत नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला लर्निंग आहे, जिथं तुम्हाला त्याच गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न. चौथा पॉईंट म्हणे आता ये बाबा म्हणतात ना तू. मग मला त्याने म्हणलं डिड यू रीड द फ्रंट लाईन? म्हटलं येस सर आय रीड फ्रंट लाईन. त्याने पहिलं विचारलं विच मॅगझिन यू रीड, तर मी काय आता सिव्हिल सर्व्हिसेस रिव्ह्यू एक सांगितलं आणि फ्रंट लाईन. ओके डिड यू रीड? येस सर. आता त्यांनी विचारलं रीड केलं का? हो. पण मी त्या वीकचं वाचलं नव्हतं, मी मागच्या वीकचं वाचलं होतं. तर मला वाटलं मागच्या वीक, पण त्यावेळेस एक नवीन एडिशन आलं होतं जे वाचलं नव्हतं. आता आला क्वेश्चन पुढचा. ओके तुषाबा, कॅन वी इंट्रोड्यूस, बघा क्वेश्चन, कॅन वी इंट्रोड्यूस सिंगल करेन्सी फॉर इंडिया अँड पाकिस्तान? ऐका, कॅन वी इंट्रोड्यूस सिंगल करेन्सी फॉर इंडिया अँड पाकिस्तान? एक करन्सी आपण भारताला आणि म्हणजे रुपया आणि पाकिस्तानचा रुपया आपण सिंगल इश्यू करू शकतो का? मित्रांनो बिलीव्ह नाही करणार, माझं माइंड ब्लँक झालं. आतापर्यंत सगळे क्वेश्चन खूप छान चालत होते, म्हणजे एकदम आरामशीर एकदम सुंदर पद्धतीनं चालत होते. पण ह्या ठिकाणी आय वॉज अ लिटरली ब्लँक, आणि मला माहित होतं ह्या ठिकाणी मी
पक्का फसणार, लिटरली फसणार. आणि आणि काय होतं, ब्लँक झाल्यानंतर तुम्ही काहीही बोलाल, तुम्ही चुकता, तुम्ही काहीही म्हणा. कारण तुम्ही माइंड मध्ये बोलत असताना, आता तुम्हाला आता पण मी सांगतो, आता मी तुम्हाला बोलतोय तर माझं माइंड आणि मी जे तुम्हाला बोलतोय याचं कोऑर्डिनेशन चालू आहे. मी पुढे काय बोलणार आहे ते माझं माइंड मला सांगते आणि मी तुम्हाला बोलतोय. असं होत नाही माइंड वेगळं बोलतंय आणि माझं तोंडातून वेगळे शब्द पडत, असं होत नाही. इंटरव्ह्यू बोर्डामध्ये माझा इंटरव्ह्यू एकदम जसा पाहिजे तसा चालत होता. आणि घाबरणं असेल वेगळं, पण आय वॉज कॉन्फिडंट की मी माझे चेहरा, हसणं, जसं मी तुम्हाला बोलतोय हाते तसे चालत होते माझे. थोडे कमी चालत असेल, थोडं कमी कॉन्फिडंट वाटत असेल, पण चालत होतं. पण द मोमेंट ही आस्क मी क्वेश्चन अबाउट सिंगल करन्सी, मित्रांनो, आय वॉज अ कम्प्लिटली ब्लँक. आता म्हटलं मी अडकलो. अब आ गया ऊंट पहाड की नीचे, असा एकदा एकदम झाला. आता म्हटलं मरणार. आता मी इकडं तिकडं बघतोय, हसतोय असा. हसता आता दुसरं काय करणार. तर आता तो म्हटलं आता काय, आतापर्यंत मी काही कोणाला काही बोललो नाही. मी 1 मिनिट घेतो असंही बोललो नाही. सर विचार करतो असंही बोललो नाही. मी येत नाही असं कुठंच बोललो नाही. मी आता म्हटलं सर, सॉरी सर, आय डोंट नो, एवढंच बोललो. ओके. ते माझ्याकडे बघतं. मी काही बोललो नाही की मला शाळेत ट्राय, असं नाही बोललो. नाही, यू कॅन ट्राय. म्हटलं बाबा, आता जो मनातल्या मनात एक प्रश्न आला, म्हटलं आता जर ट्राय केला तर जीवनभर ट्राय करायला ते म्हणले पुढच्या वर्षी ट्राय करायला येईल. कारण आतापर्यंत इंटरव्ह्यू छान चालू होता. म्हणजे मी तसा जरी उठून आलो असतो, आर यू गेटिंग माय पॉइंट. आता पण पूर्ण इंटरव्ह्यू छान गेला होता. तिथून जरी मला हाकलून जरी दिलं असतं ना, दे कुड नॉट गिव्ह द रॉंग मार्क्स, चांगले मार्क दिला. पण आता मला आता मला कळलं की समथिंग इज गोइंग रॉंग. आणि ब्लँक तर झालं. ब्लँक म्हणजे काय, की आता मला कळलं की आता समथिंग इज गोइंग रॉंग. तर मी सरांना म्हटलं सर येत नाही. सर माझ्याकडे बघून म्हणतात ओके यू ट्राय, यू कॅन ट्राय. पण म्हटलं मी हे ट्राय करू शकत नाही, कारण आय वॉज नोईंग की हा ट्राय मला खूप महाग पडणार मित्रांनो. ओके. आणि मी मी त्यांच्याकडे बघितलं, हसलो मित्रांनो. मी पुन्हा पुन्हा व्हिडिओसाठी लावतोय की माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तुम्हाला दिसेल. पण आज नशीब बघा, कधी खराब होत नाही आपला व्हिडिओ किंवा लिंक, पण आजच खराब होते. ठीक आहे, नशिबाचा भाग आहे. तर नाही म्हणे, यू यू ट्राय, यू ट्राय. मी पुन्हा 1 मिनिट वाट बघितली, म्हणजे एक 30 सेकंड. मी सॉरी म्हटलं सर, आय आय डोंट, रिअली आय डोंट. नो नो, यू यू कॅन ट्राय. आता ते चिवट होते. म्हटलं सर सॉरी, म्हटलं रिअली आय डोंट नो. कारण मित्रांनो काय होतं, तुम्हाला आज मी त्याचं उत्तर सांगतो. भारत आणि पाकिस्तानची कधीच सिंगल करन्सी होऊ शकत नाही. बिकॉज बोथ कंट्रीज आर रायवल, both countries have unstable relation, both countries have the lot of border issue. आणि जेव्हा सिंगल करन्सी असेल तर तुमचे रिलेशन म्हणजे भावा बंधूचे पाहिजे, म्हणजे दोघांचे तुम्हाला व्हिसाचा प्रॉब्लेम नाही पाहिजे. तेव्हा पॉसिबलच नव्हतं ते. आणि ते करण्यासाठी ना दोन्ही कंट्रीज गव्हर्नमेंटचं खूप मोठं कंट्रीब्युशन लागतं. आणि त्याच्याकडे तुम्हाला डाटा पाहिजे. मी जर त्याला हो म्हटलं असतं तरी डाटा पाहिजे असतो, नाही म्हटलं तरी असतं. आणि मित्रांनो तो चौथा झाला. मेंबरही हसले मला बघून. त्यांनाही कळलं हा रिस्क घेत नाही बाबा, मुरलेला दिसतोय हा. ओके, नो इश्यू. मग त्यांनी ही गॉन फॉर द चायनीज याच्यावरती मला विचारलं, मॅकमिलन बाउंड्रीवरती विचारलं. मग याच्यावरती 5व्या मेंबरकडे गेली. मग ही हॅज आस्क अबाउट द व्हॉट कॅन बी सोल्युशन फॉर द फायनान्शियल इंडिपेंडन्स, हाऊ शुड वी गो फॉर द विकसित भारत. मग त्याच्यावर मी सांगितलं सर वी हॅव टू फोकस मॅक्झिमम ऑन द एज्युकेशन सेक्टर, हेल्थ सेक्टर, infrastructure. These are the basics, sir. If your education provide, then children will no need to for the any kind of secondary support. They can rise their only thing, because education is a basic for the anyone. मग एवढे छान छान उत्तर दिले, तोही खुश झाले. मग 5वा मेंबर म्हणे ओके यू कॅन गो मे नो. सरांना मग उभा उभा राहून साष्टांग दंडवत घातला आणि बाहेर निघालो आम्ही. मित्रांनो, बिलीव्ह नाही करणार, त्यावेळेस मला 180 जे सगळ्यात हायेस्ट मार्क पडले त्यावेळेस मला माहित नव्हतं. त्यावेळेस जर ते आन्सर दिला असतं 200च्या वर गेले असतं.
पण ते आन्सर चुकलं असतं तर 150 वर आलो असतो. तर ते बीकेसी आहे ना, कोण बनेगा केबीसी, तर कोण बनेगा करोडपती मध्ये हे असतं बघा. तुला जमलं नाही आणि चुकलं तर जे आहे ते जाईल. त्याच्यापेक्षा आपल्या हातात जे आहे, नाही येत उत्तर म्हणून बाहेर निघून जाणं, ती पद्धत मी स्वीकारली त्यावेळेस. आणि बेसिकली कसं आहे, आता मी जे तुम्हाला माझा अनुभव सांगितला, तर ह्या अनुभवामध्ये तुम्ही काय शिकता? तर कुठं चौका मारायचा, कुठं चौका मारायचा नाही, हे तुम्हाला जर बेसिक कळलं ना, देन नो बडी कॅन स्टॉप यू, देन नो बडी. आणि काय होतं माहित आहे का, अल्टिमेटली एक्झाम आहे, गव्हर्नमेंट जे आहे, इट इज ऑल डिप्लोमॅसी. तुम्ही किती गोड बोलता, कसं करता, कारण दे डू नॉट सी द ॲग्रेशन, दे डू नॉट सी द एक्स्ट्रा. नो बडी वॉन्ट यू, नो बडी वॉन्ट टू सी युअर बहुत, यू आर नॉट अ मास्टर, यू आर नॉट अ मास्टर अबाउट एनी नॉलेज. यू आर नॉट अ एक्सपर्ट, यू आर नॉट अ काइंड ऑफ ॲग्रेशन नकोय त्यांना तुमच्याकडनं. दे डू नॉट वॉन्ट एनी, दे वॉन्ट अ व्हेरी गुड पर्सन who has a command over the good command, who has a good communication skill, who has a balanced personality. आणि कमिंग टू द पॉइंट ऑफ माय इंटरव्ह्यू लाईक दिस वन, तर हे तुम्हाला एक लर्निंग असतं. आज एक काय झालं, म्हणजे तुम्हाला दिस इज माय इंटरव्ह्यू, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी याच्यातनं खूप गोष्टी कळत असतील आणि ह्या गोष्टी तुम्हाला खूप लर्निंग देतात. म्हणजे मी 5 घंटे तुम्हाला गाईड करणं आणि माझा 30 मिनिटाचा इंटरव्ह्यू, मी तरी बऱ्यापैकी वेळ कमी असल्यामुळे मी थोडं जास्त नाही बोललो. पण तुम्हाला ज्या गोष्टी याच्यातनं खूप लर्निंग भेटते, एक 5 घंट्याचं लेक्चर आणि 20 मिनिटाचा माझा अनुभव, तुम्हाला जास्त हे 20 मिनिटं लक्षात राहतात मित्रांनो. कारण याच्यातनं तुम्हाला कळतं कसं वागायचं, काय वागायचं. आता मी एवढं तुम्हाला सांगितलं आणि मला पडले असे 100 मार्क, तर तुम्ही काय म्हटलं असता, बाबा तू काय कामाचं नाही, चल. तर हे रिझल्ट महत्वाचं आहे, तुम्हाला हा रिझल्ट, बाकी काही महत्वाचं नाहीये. तर कमिंग टू द पॉइंट, जसं आज मी इंटरव्ह्यू आज घेत होतो मित्रांनो, तर अ, अ, काही विद्यार्थी होते, मला वाटतं मालेगावचाच होता का अहमदनगरचा विद्यार्थी होता. अँड आता बघा, मी तुम्हाला एक, इट इज अ गुड लर्निंग पॉइंट. मी त्यालाही बोललो नंतर इंटरव्ह्यू झाल्यावरती. आता त्याला आय एस बनायचंय, वय वर्ष त्याचं 25 का 27 आहे, ओके. आणि त्याला विचारलं, काइंडली इंट्रोड्यूस युअर सेल्फ. आता त्याला इंट्रोड्यूस करायला लागला. जसं आता फॉर एक्झाम्पल, कोणी एक विद्यार्थी की आय एम एक्स अँड आय हॅव डन दिस माय एज्युकेशन फ्रॉम हिअर, आय लाईक दिस वन. अँड लास्टला काय म्हणतो, आय हॅव इंटरेस्ट इन द साऊथ एशिया जिओ पॉलिटिक्स. आता जिओ पॉलिटिक्स म्हटलं, मग माझा तर प्रेमाचा विषय. मग मी त्याला सुरुवात केली. आता तो आय एसचा विषय बाजूला राहिला. ऍक्च्युली तो आहे ना, एआय वरती त्याला अवॉर्ड भेटलं होतं, म्हणून मी एआय वरती विचारण्याचं डोक्यात होतं माझ्या. आता त्यानं मला स्वतः आयत खोलीत दिलं हातात, म्हटलं ये बाबा आता. मग मी त्याला विचारलं, डू यू फील दॅट डू हॅव अ स्टेबल रिलेशन विथ द बांगलादेश, नेपाळ अँड श्रीलंका. तर तो मला म्हणतो, सर कॅन आय टेक अ टाइम. तर म्हटलं हा. आता जेव्हा तो स्वतः इंटरेस्टेड मध्ये, तो त्यानं म्हणायला नाही पाहिजे मी शुड आय टेक अ 1 मिनिट, तो बेसिकली तिथं गेला. नंतर मी त्याला म्हटलं, डू यू फील दॅट इंडिया हॅव अ गुड ब्रदरली बिग ब्रदर रिलेशनशिप विथ द चायना, सॉरी बांगलादेश ऑर एनिथिंग. तर त्याच्यावरती म्हणतो, त्याने मला उत्तर दिलं, मग दिलं ते. मग त्याच्यामधलं, डू यू फील दॅट वी आर एबल टू मॅनेज द गुड रिलेशन विथ दी. मग आता ऍक्च्युली काय झालं, पूर्ण इंटरव्ह्यू हा नॉर्मल जाणार होता, फक्त त्याच्या एका शब्दामुळे, आय एम हॅव्हिंग इंटरेस्ट इन द जिओ पॉलिटिक्स. बेसिकली त्याचा कुठेही त्याच्या इंटरव्ह्यू डॉक्युमेंटेशन मध्ये कुठेही नाही, पण त्याच्या त्या एका शब्दामुळे पूर्ण इंटरव्ह्यू हा फिरला मित्रांनो. आर यू गेटिंग माय पॉईंट? त्याचं कुठेही जिओ पॉलिटिक्स नव्हतं, आय एफ एस फॉरेन सर्व्हिस नव्हती, कुठेही त्याला अनुभव नव्हता, त्याचं इंटरनॅशनल रिलेशन नव्हतं. फक्त काय म्हटलं, आय हॅव लॉट ऑफ इंटरेस्ट इन द, आय हॅव इंटरेस्ट इन द जिओ पॉलिटिकल रिलेशन इन द साऊथ एशिया, असं बोललं. म्हणजे त्यानं पूर्ण वर्ल्ड सोडला, फक्त साऊथ एशिया धरला. आणि साऊथ एशियामध्ये मग पूर्ण पूर्ण कुंडली फिरली. मग त्याला मी पूर्ण इंटरव्ह्यू झाला, पॅनल आम्ही बोललो, तर मी त्याला म्हटलं, बेटा जेव्हा तुला माहित आहे तू साऊथ एशिया जिओ पॉलिटिक्स म्हणतोय, यू शुड हॅव ऑल कमांड ना. कारण त्याच्यानंतर मी पाकिस्तानवर गेलो असतो. नंतर मी त्याला कुठेतरी विचारलं काहीतरी, मी काहीतरी बरंच डेप्थ विचारलं, बजेट विचारलं, आय थिंक. तर मित्रांनो,
आर यू गेटिंग पॉइंट? युअर वन वर्ड इन इंटरव्ह्यू मेक्स अ होल डिफरन्स इन द, तर यू मस्ट नो अबाउट द व्हॉट यू आर गोइंग टू स्पीक इन द इंटरव्ह्यू बोर्ड. एका शब्दाने तुमचा इंटरव्ह्यू पूर्ण बर्बाद होऊ शकतो. एका शब्दाने तुमचा इंटरव्ह्यू हा मोठा होऊ शकतो. जसं मी माझं एक तुम्हाला उदाहरण दिलं, सिंगल करेन्सी फॉर इंडिया पाकिस्तान. म्हटलं नाही बाबा, आपल्या इकडचा एरिया नाही, आपली लायकी नाही. तुम्हाला काय वाटायचं वाटू दे बाबा, काही नाही. कारण हे मी जे तुम्हाला बोलतोय ना, याच्यातनं तुम्हाला कळतंय बाबा आपल्या लायकीत राहायचं. तुम्ही उद्या झालं बोलून, आता मला काही सांगा, तुम्ही ग्रीनलँडवर विचार, मला माहिती नसेल तरी बोलतो मी. कळतंय का? इंटरव्ह्यू बोर्डासमोर नाही. आपली लायकी नाही. आपण आपण म्हणतो ना, आपण याला काय म्हणतात त्याला, की की याच्यामध्ये काय काय होऊ शकतं. कारण मला सांगण्यासारखं, मला उलट इतकं बरं वाटतं ह्या गोष्टी तुम्हाला शेअर करताना. कारण इट गिव्स अ लॉट ऑफ गुड लर्निंग फॉर यू पीपल हु आर डुईंग प्रिपरेशन फॉर द काइंड ऑफ हे तयारीसाठी. तर मित्रांनो, आपल्याकडे आता 5:45 झाले. आपण क्वेश्चन घेऊया. तुमचे काही क्वेश्चन असतील देन विल गो हेड, आणि मग त्याच्यावरती हे करूया. आज काही मी पीपीटी दाखवू शकलो नाही, म्हणजे काय म्हणा. अं, तर होप यू लाईक दिस एक्सपिरियन्स शेअरिंग, आणि जे काही क्वेश्चन आहे तुम्ही विचारा, आय विल डू इट. काही प्रश्न आहेत का बघतोय. सानिका ढेंगे, ओपिनियन बेस्ड आन्सर प्रिफर्ड और फॅक्च्युअल आन्सर इन द इंटरव्ह्यू. सानिका, सी, युअर you should understand what to be answered or what not to be answered. तुम्हाला देर इज अ, तुम्हाला कमांड पाहिजे. आता मी तर म्हणतो, फॅक्च्युअल आन्सर मध्ये उत्तर देताना त्याचं इम्प्रेशन एवढं नसतं मित्रांनो. ओपिनियन बेस मध्ये तुमचा आवडीचा क्वेश्चन आला आणि तुमच्याकडे बॅकिंग मध्ये डाटा आहे आणि कन्व्हिन्सिंग साठी तुम्हाला पॉइंट आहे, देन नो बडी कॅन स्टॉप यू. ओके मित्रांनो. तर ओपिनियन बेस तुमच्याकडे असेल तर मी म्हणेल दोन्हीपैकी ओपिनियन बेस इज बेस्ट सानिका. बट प्रोव्हाइडेड यू शुड हॅव अ कन्व्हिक्शन अँड यू आर कॉन्फिडेंट. ओके सानिका. आणि तुम्हाला लेव्हरेज हा ओपिनियन बेसवरतीच भेटतो. तुमची पर्सनॅलिटी, तुमचं ग्रुमिंग आणि तुमचं जे इम्प्रेशन म्हणतं ना, ओपिनियन मध्ये बसतं सानिका. स्नेहल. Mihir, as you told that you became a totally blank during interview incident. Sir, same happened with the student during the writing and interview test. So how to deal such situation? How to reduce the panic emotion? Mihir, your point is right. I became a blank, but I was not totally blank. I was a blank because I was not doing anything. Okay, getting my point? आय गॉट अ ब्लँक दॅट काइंड ऑफ. मला असं नाही झालं की आता मला चक्कर येते, मी उलटं चुकलं बोलतो. मी उलटं बोललो नाही बेटा, मला येतच नाही, तू काहीही कर. ही स्पोक 3 टाइम्स. मी तिथून टस का मस नाही झालो. त्याला ब्लँक म्हणत नाहीत. ते ब्लँक झाल्यानंतर ब्लँक यासाठी बोललो कारण मला येत नव्हतं म्हणून ब्लँक बोललो. परंतु आय वॉज नोईंग दॅट की बाबा मी उत्तर देणार नाही. आणि मित्रांनो, दॅट इज अ थिंग आय वुड लाईक टू टीच यू. आय वॉन्ट टू टीच यू की ब्लँक होणं वाईट नाहीये. मला येत नाही हे ब्लँक आहे, वाईट नाहीये. पण त्याच्यानंतर मी चूक केली ना, दॅट इज अ, जर मी चूक केली असती तर मग ते वाईट असतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? मिहीर. तर तो एक मुद्दा आहे. तर आणि बऱ्याच वेळेस असं होतं की फॉर एक्झाम्पल आता तुमच्यासाठी जे विद्यार्थी इंटरव्ह्यू मध्ये ब्लँक होतात, समजा तुम्हाला आलंच नाही तर काय करणार. पण काय होतं माहितीये मित्रांनो, इंटरव्ह्यू मध्ये जे तुम्ही मोठ्या लोकांसोबत बोलता, तर तुम्हाला गपशप नाही करता येत आणि यू शुड नॉट डू. पण तुमच्या याच्यामध्ये ब्लँक न होणं झाल्यानंतर तुम्ही देण, याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करत राहिले ना, यू गो नीड टू नो. तुम्हाला आता तुम्हाला 4च शब्द माहिती आहेत, तुम्हाला एवढं माहिती नाही, तर तुम्ही 4 बोलून सर आय नो धिस म्हणून. इट इज बेस्ट स्ट्रॅटेजी. आणि मित्रांनो, तुम्ही जो फेकणारा म्हणतो ना, आपण फेकतो, गपशप जास्ती करतो, त्याची मी तशीच बनते मित्रांनो. ती नाही करायचं. म्हणजे लॉंग टर्म मध्ये, शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला बेनिफिट भेटून जाईल, लॉंग टर्म मध्ये नाही. मला 4 माहिती आहे, एवढंच माहिती आहे, आणि दॅट विल हेल्प इन लॉंग टर्म. आर यू गेटिंग माय पॉईंट? तर आय फील यू शुड डू. आणि ब्लँक होत नाही तुमच्याकडं. तुम्ही मेहनत करत राहा, प्रॅक्टिस करत राहा मित्रांनो. यू आर नॉट गोइंग टू. आणि आय होप मिहीर तुम्हाला कधीच हा प्रॉब्लेम येणार नाही. पायल, इंटरव्ह्यूच्या अगोदर मॉक इंटरव्ह्यू द्यायलाच हवे का? पायल, तुम्ही मॉक इंटरव्ह्यू दिले नाही ना, यू आर गोइंग टू डाय इन द इंटरव्ह्यू बोर्ड.
ओके. कारण मॉक इंटरव्ह्यू शिवाय जसं एक्झाम मध्ये आपण म्हणतो पुन्हा पुन्हा टेस्ट द्या, तर मॉक इंटरव्ह्यू याच्यासाठी द्यायचे तुम्हाला मॅक्झिमम तुम्हाला चुका करायच्या, त्याच्यातनं तुम्हाला शिकायचंय. आर यू गेटिंग माय पॉईंट? त्याच्यामुळे मॉक इंटरव्ह्यू देणं गरजेचंच आहे. तुम्ही हिंदी भाषेमध्ये इंटरव्ह्यू दिला तर मार्कमध्ये काही फरक पडत नाही पायल. यू कॅन गिव्ह इंटरव्ह्यू इन द मराठी ऑल्सो. हिंदी मार्कमध्ये काही फरक पडत नाही. तुम्हाला जर मराठीमध्ये दिला तिथे इंटरप्रिटर असतो, ट्रान्सलेटर असतो, तर तिथे तुम्हाला कन्वर्ट करू शकतात, पण मार्कामध्ये काही फरक पडत नाही. तुमच्या शेवटी कॉन्फिडन्स चेहऱ्यावर झळकतो ना, त्याचे मार्क भेटतात मित्र. तुम्ही काही बोला, काही फरक पडत नाही. काही बोला म्हणजे तुम्हाला लँग्वेज त्यांची, तुमची मराठी आणि त्यांची इंग्लिश असेल, त्यांना कळत, पण त्यांना बरोबर कळतं तुम्ही काय कॉन्फिडंट आहात, किती बरोबर बोलताय. त्यामुळे डोंट थिंक दॅट वे. मिहिर, along with the service IRPs, how do you remain updated daily in the international current affair economics? Could you please tell us your routine of your research? Mihir, this is a good kind of thing you are asking. See, ultimately your hard work makes a lot of difference. म्हणजे मी खरं सांगायचं म्हणजे आय नेव्हर लूज अ 1 मिनिट ऑल्सो. चान्स भेटला, फॅमिलीचा टाइम, फॅमिली कोण नसेल, आय स्टार्ट ऑन द रीडिंग, न्यूजपेपर रीडिंग, द बायटिंग, आणि माझं रिसर्च वर्कही आहे, वाचनही आहे. आणि काय होतं माहित आहे का, तुमचं बॅकग्राऊंड असतं आणि तुम्हाला थोडी जरी इन्फॉर्मेशन भेटली ना, यू यू गोट गेट अ अपॉर्च्युनिटी टू इंटरलिंक, म्हणतात डॉटला एक डिफरंट डिफरंट डॉट्स गेट इंटरलिंक. त्याच्यामुळे ते होत राहतं. इट इज ऑल अबाउट द युअर कमिटमेंट, इट इज ऑल अबाउट युअर इंटरेस्ट. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो. एकदा तुम्ही एक्सपर्टाईज झाला, जसं तुम्ही एक्सपर्टाईज झाला की नंतर नंतर तुम्ही हळूहळू तुम्ही सुद्धा खूप पुढे पुढे येत राहणार. तर मित्रांनो, क्वेश्चन संपलेले आहेत. आणि काही असेल प्रजन्य, तर नेक्स्ट टाइम आपण याच्यावरती हे करूया. नेक्स्ट टाइम आपल्याला वी विल वर्क ऑन इट, की आपल्याला काय करता येईल छान. एक प्रश्न आणखीन आलाय ह्या ठिकाणी, सर नोट्स एनसीईआरटी मधून काढाव्यात की रेफरन्स बुक मधून? दुसरा प्रश्न की लोकप्रशासन या विषयाची तयारी पॉलिटिकल सायन्स मधून कव्हर करता येईल का, की त्याविषयी स्वतंत्र तयारी करावी लागेल? पहिला मुद्दा आहे की नोट्स जे आहेत मित्रांनो, तुम्ही सब्जेक्ट वाईज करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही हिस्ट्री आहे, तर एनसीईआरटीचा नोट्स सुद्धा हिस्ट्रीमध्ये काढा, रेफरन्सेस सुद्धा तिथेच काढा, तुमचं जे ऑप्शनल सब्जेक्ट तिथेच काढा. त्याच्यामुळे तुम्हाला लगब होणार नाही. आणि तुम्ही काढताना तिथं टॉपिकच्या खाली एनसीईआरटी टॉपिक करून काढला तर तुम्हाला भेटत राहतो. आणि काही दिवसांना कसं होतं, 1 वर्ष 2 वर्ष तयारी केल्यानंतर यू गेट अ कमांड ओव्हर टू अंडरस्टँड की कुठून तुम्हाला टॉपिक येत आहेत. ओके. कुठला अभ्यास आहे, त्याच्यामुळं तुम्ही नोट्स एक एक टॉपिकचा करा. हिस्ट्री वेगळं करा, जिओग्राफी करा, पॉलिटिकल करा, इंटरनॅशनल रिलेशन करा, पॉलिटिक्स वेगळं करा. तर तुम्हाला जमून जातं. ते फक्त तुम्ही एवढं आहे की करत राहणं, नोट्स काढत राहणं, वाचत राहणं, लिहित राहणं, नोट्स काढणं, हे तुम्ही करत राहा. नंतरचा प्रश्न आहे लोकप्रशासन याविषयी तयारी. लोकप्रशासन म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा पॉलिटी, ह्या दोन्ही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन जर तुम्ही विचारलं तर पॉलिटिकल सायन्स मधनं बऱ्यापैकी कव्हर होईल. तुम्ही इंडियन पॉलिटी म्हटलात तर इंडियन पॉलिटी पॉलिटिकल सायन्स मधनं कव्हर करता येईल. देर इज नो इश्यू अबाउट इट. प्रज्वल, दिस इज द आन्सर फॉर इट. अँड आय होप आजचं आपलं सेशन तुम्हाला जे काही काही प्रश्न असतील, पण आज आपल्याला जास्त वेळ देता नाही आले प्रश्नांना, पण आय होप की बऱ्याचशा गोष्टी कव्हर झाल्या असतील. अँड आय ऑल्सो, वेळ कमी असला मलाही थोडं जास्त डिटेलमध्ये सांगता नाही आलं माझा इंटरव्ह्यू, पण ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आय आय कव्हर्ड इट. की जिथं तुम्हाला काय गोष्टीमध्ये अवॉइड करावं, काय गोष्टींना कसं तुम्ही सामोरं जावं. पण अल्टिमेटली मित्रांनो, इट इज युअर इच्छाशक्ती सगळं हे करतं. आणि सोबतच मित्रांनो, आपण पुढच्या वेळेस चांगल्या पद्धतीने हे करू, काही नवीन टॉपिक हे करूया. आणि तुम्हाला जे काही आवडतं याच्यामध्ये हे करता येईल, किंवा तुम्हाला पर्सनलाइज हे, तर तुम्ही विचारू शकता माझ्या जीमेलला. आणि आपण भेटूया. थँक्यू, थँक्यू सर्वांना. येस, थँक यू सो मच सर. अगदी सर्व विद्यार्थ्यांना रिलेव्हंट ठरेल अशी तुमच्या इंटरव्ह्यूची तुम्ही सगळी गोष्ट आम्हाला सांगितली. आणि खरोखर त्यामधून अनेक महत्त्वाचे घटक आम्ही घेतलेले आहेत. कारण आम्हाला म्हणजे आता सध्या शिक्षण पद्धती अशी झालेली आहे की अगदी
UPSC ची परीक्षा झाल्यानंतर किंवा MPSC ची परीक्षा झाल्यानंतरच इंटरव्ह्यू द्यावा लागतो असं नाही. तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना जेव्हा ग्रॅज्युएशन होतं, तेव्हा मास्टर्ससाठी एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जर त्यांना ॲडमिशन घ्यायची असेल, तर तिथेही त्यांना या इंटरव्ह्यूला फेस करावंच लागतं. तर अशा ह्या इंटरव्ह्यू स्किल्सच्या रिलेटेड तुम्ही आज जे काही मार्गदर्शन केलं, ते खरंच सर्व विद्यार्थ्यांना अगदी उपयुक्त ठरलेलं आहे आणि समयसूचकतेचं भान राखून चालू इंटरव्ह्यूमध्ये डिसिजन कसा घ्यावा हेही आज आम्हाला तुमच्या स्वतःच्या अनुभवामधून शिकायला मिळालं. तर नक्कीच या गोष्टी आम्ही सर्व विद्यार्थी लक्षात ठेवू आणि आमच्या येणाऱ्या काही इंटरव्ह्यूजमध्ये त्याचं उपयोगही करू आणि छान रिझल्ट्स जे येतील तर ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवायला आम्हाला आवडेल. तर अशाच महत्त्वपूर्ण आणि रिलेव्हंट माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला आपल्याकडून मिळत आहे ह्यासाठी ह्या पूर्ण उपक्रमाचे आयोजक माननीय यशवंत शितोळे सर, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचेही सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे आजच्या या सत्रामध्ये आभार मानते आणि पुन्हा पुढच्या सेम या अशा महत्त्वपूर्ण सत्रासाठी आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत ह्या सत्राला स्वल्पविराम देऊया आणि 52 आठवड्याच्या अखंड संवाद शृंखलेमधील पुढच्या आठवड्याच्या रविवारी आपण 6 वाजता पुन्हा सर्व भेटूया. धन्यवाद सर. थँक्यू. चल, गुड डे. बाय. थँक्यू सो मच सर.